आनंदाने मी तुला घरात घेते. पण जर माझ्याकडे ताकदच नाही तर तुला पडली पडा आणि नाही का गोरबॅच मात्र कोंडलेलं कोंडून तुला आणून मी टाकू शकत नाही. तुला कुकाचा मान आला पाहिजे. तू 4 चौकाच्या गादीवरती लग्न गेली पाहिजे. कुणाचा काळीच नाही तू 5 गरज वगैरे मागितला पाहिजे. पौर्णिमा दिवशी तुझ्या घरात बाण पेटला पाहिजे. बाणाची ज्योत चढत असत तर प्रपंच चालला पाहिजे. हे तू सारे एक मार्ग मी दिले तर तू केले पाहिजे ना. तर टाकायला ना नाही तुम्ही पडचणी पाडाय कशाला तिला टाकता तुमच्या घरात आणून. तुम्ही काय केलंच नाही तर तिला पडचणी पाडलेली होतं ना गं. हे तर करायचं नाही कधी करायचं नाही चुकीचं. आणि ते तुमची चूक नाही. तुम्ही माझ्याकडे आलाय म्हणून माझं काम नाही तुमचं हे काम करायचं. मी रितशीर सांगायचं बाई तुला आलाय ना देव तुझ्या प्रतीच्या अनुसार तिच्या पाया पडून तिला हात जोडून जा आणि तिने तुझी उद्या प्रगती करू दे. तुला उद्या किती पैसे मिळू दे तर तिला माझी बातमी तो नाही मोठ्या आनंदानं घे. पण 4 दिवसात घे 8 दिवसात घे. नाही तुझी परिस्थिती किती तर 5 वर्षे लागू दे पण तशी आणून पडसरी टाकू नको तिला. तिचा जर तुला हित मार्ग नाही तिला काय करायची कशी वागायची तुला माहितच नाही कशाला आणून टाकायचं. पोरं बाळा लहानचा ना आपल्या घरात आपण बाई माणूस अजून आपल्या नागाने मैत्रिणी येणार आहे हे येणार आहे त्याला आडी अडचण आहे त्याच्यात तिला बट्ट करायचं कशाला बाळा आपल्या घरात टाकायचं. जेवढंच आपला असा द्यावर असतो तेवढंच आपण नेमधर्म पण करतो जपणूक पण करतो तिची पाळवणी करतो. माझ्यावर जळणारा गेला मनाला जाळून माझ्यावर जळणारा